काय अधिकार हो लांबरा लांबरा हो हे मारा नालासोपारा से बड़ी खबर सामने आई है, जहां मदर वेलंकनी स्कूल में बुधवार दोपहर मनसे कार्यकर्ताओं ने जमकर हंगामा किया। इस दौरान महिला कार्यकर्ताओं ने स्कूल की प्रिंसिपल आशा डिसूजा के साथ धक्का मुक्की की और मारपीट की। बताया जा रहा है कि स्कूल में बच्चों को सर्टिफिकेट न देने को लेकर हुए विवाद में यह घटना हुई। नालासोपारा पूर्व के तुलिंज में मदर वेलंकनी एजुकेशन ट्रस्ट का एक स्कूल और जूनियर कॉलेज है। कुछ अभिभावकों ने आरोप लगाया था कि 10वीं पास कर चुके बच्चों को स्कूल लीविंग सर्टिफिकेट नहीं दिया जा रहा है। इसका जवाब मांगने के लिए मनसे कार्यकर्ता बुधवार दोपहर करीब स्कूल परिसर में घुसे। उस समय स्टाफ ने उन्हें लाठी लेकर अन्य बाहरी लोगों को बाहर निकालने को कहा, जिससे मनसे कार्यकर्ता भड़क गए। इसकी जानकारी मिलते ही और कार्यकर्ता इकट्ठा हो गए। अभिभावकों ने आरोप लगाया कि बिना सर्टिफिकेट दिए छात्रों को रोका जा रहा है। इसी बात को लेकर मनसे कार्यकर्ताओं और स्कूल प्रबंधन के बीच तीखी नोकझोंक हुई। इस दौरान मनसे महिला कार्यकर्ताओं ने प्रिंसिपल आशा डिसूजा के साथ मारपीट की। मनसे कार्यकर्ताओं ने हंगामा और तोड़फोड़ करने की कोशिश की। इससे तनाव पैदा हो गया। तुलिंज पुलिस मौके पर पहुंची और स्थिति को नियंत्रण में किया। 16 तारीख से स्कूल शुरू हो गया है। पहले कहा गया था कि बच्चों के आने पर सर्टिफिकेट और रिजल्ट की कॉपी दी जाएगी, लेकिन कल एक छात्रा सर्टिफिकेट मांगने आई। डायरेक्टर आशा डिसूजा ने बताया कि जब उनसे आवेदन लाने को कहा गया तो उनके माता-पिता मनसे कार्यकर्ताओं को लेकर आ गए। उन्होंने यह भी आरोप लगाया कि मनसे कार्यकर्ताओं ने तोड़फोड़ की और उनके साथ मारपीट की। हालांकि मनसे ने स्कूल पर बदसलूकी का आरोप लगाया है। स्कूल प्रशासन छात्रों को रोक रहा था। हम इस बारे में पूछताछ करने गए थे, लेकिन स्कूल के कर्मचारी आ गए। उन्होंने हम पर चप्पल फेंकी और हमें धक्का दिया। जवाब में हमारी महिला कार्यकर्ताओं ने धक्का दिया। सर, आमची शाळा जी आहे 16 तारखेपासून चालू झाली. 10वीच्या रिझल्टबद्दल जेव्हा आम्ही त्यांना सांगितलं, पण मुलं इथे येतील त्याच वेळेला आम्ही रिझल्ट त्यांना देऊ शकतो, त्यांच्या घरी तर आम्ही रिझल्ट नाही पोचवू शकत. आणि हा सगळा म्हणजे आता तुम्ही मला विचारता, आणि हा जो आज मनसेने जो जो धक्काबुक्की आणि मारणं आणि आपल्या शाळेमध्ये सगळं शाळा चालू असताना घुसणं, तर आम्हाला हे याच्याबद्दल काही एक कल्पना नव्हती. आमचे 11वीचे एक स्टुडंट्स, त्यांना LC हवी होती, म्हणून त्यांच्या पालकाबरोबर मनसेचे अधिकारी काल येऊन गेले आणि ते आमच्या मॅडमना भेटले आणि मॅडमनी त्याबद्दल त्यांना सांगितलं की उद्या तुम्ही अर्ज घेऊन या. अर्ज घेऊन आल्यानंतर आम्ही तुम्हाला LC देऊ. आणि त्यानंतर आज सगळे एकत्र येऊन हे सगळी फोडतोड केलेली आहे. मला स्वतःलासुद्धा त्यांनी धक्काबुक्की करून खूप काही म्हणजे अपमानास्पद केलेलं आहे. आणि मारहाण झालेली आहे. ऑफिसमध्ये घुसून त्यांनी आम्हाला मारलेलं आहे आणि इवन आमच्या स्टाफलासुद्धा मारलेलं आहे. त्यांनासुद्धा म्हणजे हे केलं त्याने, म्हणजे धक्काबुक्की दिली आहे. हां, द्यायला तर लागेलच ना सर. नाही देणार तर एज्युकेशन आम्ही चालवणार कसे? हे एज्युकेशन म्हणजे एक सरस्वती मंदिर आहे आणि जशी आपण देवाची पूजा करतो तशी इथे सरस्वतीची पूजा केली जाते. आणि जर असे कोणीतरी येऊन आणि पॉलिटिशियनच्या ह्याच्यावर जाऊन जर आम्हाला जर असं मारलं जातं की एका चेअरपर्सनला मारलं जातं, तर बाकीच्या पण शाळांनी आणि कॉलेजनी ह्यासाठी काय करावं हे त्यांनी पण आता त्याचा विचार केला पाहिजे असं मला वाटतं. जो आरोप होतोय तुमच्यावर की 10वीच्या मुलांचं मार्कशीट नाही दिलेली आहे, LC नाही दिलेली आहे,
डॉक्युमेंट देताना 11वीच्या परीक्षेला प्रवेशासाठी थोडंसं त्रास सहन होते, त्याच्याबद्दल तुमचं काय नेमकं आहे? सर आमच्याकडे त्यांनी अर्ज दिला. ॲक्च्युली 10वी आणि 12वीला 11वी 12वीला ते संलग्न परमिशन दिलेले आहे. तर ते कॉलेज पण आपल्याकडे ज्युनियर कॉलेज आहे ना, तर त्या मुलांना आपल्याचकडे प्रवेश घ्यायचे आहेत की बाहेर कोणत्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा आहे हे त्यांनी आम्हाला सांगितल्याशिवाय आम्हाला कसं कळेल? त्याच्यासाठी त्यांनी ॲप्लिकेशन अर्ज हा द्यायला पाहिजे. अजूनपर्यंत कोणी अर्ज आम्हाला दिलेला नाही आहे आणि त्याची लेखीसुद्धा त्यांच्याकडे असेल तर ते तुम्ही पडताळून पाहावी. सब स्कूल में इंस्टेंट जब रिजल्ट आता है मिल जाता है, लेकिन इसका नहीं मिला है. इन लोग ऐसे हर साल करते हैं. मेरे साथ भी हुआ था, कोई पुलिस ऑफिसर किया था तब हम लोग को रिजल्ट मिल गया था इंस्टेंट. फिर अब इनका ये है और मैं अपने बहन का 12वीं का रिजल्ट लेना है, काम करके बोला 12वीं का रिजल्ट, तो पहले बोले फ्राइडे को आना. फिर मैं इधर आया तो मिस ने उधर बुला के दिया और इसका बोला किसी को नहीं है. ऐसा रिजल्ट टाइम से नहीं मिलने पर बाकी एडमिशन. नाव काय तुझं पूर्ण आणि पद काय? मी रवींद्र पाटेकर, नालासोपारा शहर संघटना. इकडे समोर काय नेमकं आज या शाळेमध्ये गोल होता आणि तुम्ही आज जे तोडफोड केलं, काय त्याच्याबद्दल सांगा? आमचा शाळेचा गोळ म्हणजे आमच्याकडे एक कंप्लेंट आले होते आमच्या मॅडमकडे की शाळेवाले लिव्हिंग सर्टिफिकेट, मार्कशीट मुलांना कोणत्याच प्रकारे काहीच दिलं जात नाही, फीस पूर्ण असून सुद्धा. तर काल त्या निमित्ताने त्यांच्याशी चर्चा करायला ते पालक आले होते. तर पालकांना असं सांगितलं जातं की तुमच्याबरोबर अजून कोण आलाय त्यांना आम्ही काट्याने मारू, कोण आलाय त्याला इकडे घ्यायचं नाही आतमध्ये, काट्याने मारू. हा विषय पालकांनी ज्यावेळी आमच्या कानावरती घातला आम्ही त्यांच्याशी चर्चा करायला आलो. आम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला तुम्हाला भेटायचंय, बोलायचंय. त्यांचे सर्व कर्मचारी असं सांगत आहेत की ते कोण आहेत नाही आणि ती लोक आमच्या समोरूनच फिरतायत. प्रिन्सिपल असेल, ट्रस्टी असेल, इथूनच फिरताय. आम्हाला सांगतात त्यांचे कोण लोक आहेत नाहीत. ज्यावेळी आम्ही त्यांच्याशी चर्चा करायला गेलो, आम्ही त्यांच्या केबिनपर्यंत गेलो. केबिनमध्ये जायच्या तिथे दरवाजा खोलून चप्पल काढून ते आमच्या त्या जे सर्टिफिकेट मागायला लोक आली होती त्यांच्या अंगावरती सर्वजण धावत आले मारायला. म्हणजे ट्रस्टी मॅडम जर का अशा पद्धतीचं या शाळेमध्ये राहून कृत्य करत असतील तर ही शाळा लोकांना काय ज्ञान देते याच्यावरून दिसून येते ना. आणि हा बोला, याच्यामध्ये काय महिलांनी मारहाण केलेली आहे का? शिक्षिकेला काय, प्रिन्सिपलला? महिलांनी मारहाण म्हणजे ज्यावेळी ट्रस्टी मॅडम अंगावरती धावत आल्या त्यावेळी एकामेकाची धक्काबुक्की झाली. ट्रस्टी मॅडम चप्पल काढून महिलांच्या अंगावरती आलेले आहेत, त्याच्यामध्ये धक्काबुक्की झालेली आहे. आता आपली काय मागणी आहे? आमची एकच मागणी आहे की ज्या मुलांचं सर्टिफिकेट त्यांना भेटत नाही, ज्या मुलांना शाळेमध्ये 10वीचा रिझल्ट होऊन गेलेले आहेत, त्यांची आता ऍडमिशन संपत आलेली आहेत, तरी अजून या शाळेतून सर्टिफिकेट दिले जात नाही. कारण फक्त एकच की ती मुलांना कुठे ऍडमिशन भेटू नये आणि पुन्हा त्या मुलांना याच ठिकाणी ऍडमिशन घ्यावे म्हणजे त्यांना त्यांचे पैसे चालू राहतील. कारण एखादी ट्रस्टी जर का शाळेचं आपलं नाव अशा पद्धतीने आपल्या समोरच आपण पाहिलं असाल की त्या मुलांना कशा पद्धतीने खेचून खेचत होती, अशाच पद्धतीने त्याने दरवाजा खोलून त्या सर्व